नमस्कार मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे खिमा, चिकन खिमा। त्याकरिता इथे मी चिकन असा खिमा करून घेतलेला आहे। कोथिंबीर घेतलेली बारीक चिरून, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, 1 मिरची कापून घेतलेली आहे, लसूण घेतलं आहे, आलं घेतलं आहे आणि आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे। आता वळूया कृतीकडे। इथे कढई ठेवले, त्यामध्ये मी तेल घालते। आता त्यामध्ये लसूण घालते, आलं घालते, मिरची घालते। आता हे परतवून घेऊया। आता आपलं आलं लसूण परतवून झालंय। आता मी यामध्ये वाटण घालते, आलं लसूण मिरची पेस्ट घालते। मी 1 चमचा इतका आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेला आहे। तुम्हाला जितकं स्पायसी हवं असेल तितकं तुम्ही घालू शकता। आता यामध्ये कांदा घालायचा आहे। मी 2 कांदे इथे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालते। आता हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आहे। मी आता यामध्ये 2 चमचे इतके मसाले घालते आणि 1/2 चमचा इतकं हळद घातलेलं आहे। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये मी 2 टमाटे बारीक चिरून घेतलेले ते घालत आहे। आता हे पण आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे। आता हे मिश्रण सगळं झाकून ठेवूया आपण, त्यामुळे टोमॅटो एकदम सॉफ्ट होतील। आता आपण हे टोमॅटो चेक करून घेऊया। आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे। आता मी यामध्ये चिकनचा खिमा घालत आहे। आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता चवीपुरती मीठ घालत आहे। हे सगळं एकजीव करून घेतो। आता हे झाकून ठेवूया आणि आपलं चिकन शिजवून घेऊया। आता मी खिमा चेक करते। आपला चिकन खिमा तयार आहे। थोडीशी कोथिंबीर घालते यावरती आणि आपण आता हे सर्व करून घेऊया।